केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनने गुगलवरती अनेक पर्याय शोधले। लोहगडावरील कोणत्या ठिकाणावरून दरीमध्ये ढकललं तर अपघात वाटेल याचा देखील सिया आणि चेतननं विचार केला होता। केतनला विष देऊन ठार मारता येईल का, ठार मारल्याच्या नंतर स्वतःचा पोलिसांपासून बचाव कसा करायचा, दोघांनी गुगलवरती ही माहिती शोधली होती। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणामध्ये लोणावळा पोलिसांनी चेतन चौधरी याची बाईक जप्त केली आहे। याच बाईकनं चेतन चौधरी पुण्यावरून लोहगडाला गेला होता। पोलिसांनी आरोपी चेतन चौधरी याचा हेडफोन आणि कपडे देखील जप्त केले आहेत। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये केतन अग्रवाल याला श्रद्धांजली वाहणारे बॅनर। अग्रवाल कुटुंबीय हे मूळ तुळजापूरचे आहे। केतन हा डीके अग्रवाल यांचा नातू होता, त्यामुळे शहरामध्ये भावनिक वातावरण। बीडच्या टाकळी गावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। मयत विलास घुले यांच्या आईला आणि पत्नीला भेटीच्या दरम्यान अश्रू अनावर झाले। बीडमधल्या विलास घुले हत्येच्या प्रकरणी घुले कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाडनं हत्येचा कट रचल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। धमकी येत असल्यामुळे संरक्षण देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। पुण्यामध्ये आईच्या मृत्यूच्या धक्क्यानं मुलानं आत्महत्या केली आहे। रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या आईचं निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे 25 वर्षाच्या मुलानं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मायलेकरांवरती एकाच वेळी अंत्यसंस्कार। पाचोऱ्यावरून गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा जळगावच्या 40 गावामध्ये अपघात झालाय। चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली। 6 प्रवासी जखमी झालेत। पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बाईकसह उभ्या असलेल्या बाप आणि लेकाला एसटीनं धडक दिली आहे। यामध्ये बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररीत्या जखमी आहे। नांदगावच्या येवला रस्त्यावरच्या भौरी फाटा परिसरातला हा अपघात आहे। एसटी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। रुग्णाला स्ट्रेचरवरती सोडून दारू पार्टी करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकावरती कारवाई। दोघांना देखील निलंबित करण्यात आलंय। पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यातल्या सरकारी रुग्णालयातली ही घटना आहे। आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसलेल्या किडनी तस्करी प्रकरणामध्ये चंद्रपूर पोलिसांना मोठं यश येत आहे। आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंग याला 10 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीनं केलेल्या कृत्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना 10 दिवसांचा वेळ। साताऱ्याच्या खटावजवळ अवैध दारू हातभट्टीवरती पुसेगाव पोलिसांनी कारवाई केली। 1 लाख रुपयांचं रसायन जागीच नष्ट। आरोपी शरद जाधववरती गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील इमारत कोसळली। महानगरपालिकेनं इमारत आधीच धोकादायक जाहीर केल्यामुळे अनर्थ टळलाय। शेजारील इमारतही धोकादायक असल्याची परिसरामधल्या लोकांची माहिती। उच्च पगाराच्या आमिषानं महाराष्ट्रामधील 25 तरुण हे गोल्डन ट्रँगलमध्ये ओलीस ठेवण्यात आले। बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। सर्व तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या परतापूर भागामध्ये बोगस सोनोग्राफी सेंटरवरती जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाई केली आहे। बोगस डॉक्टरांच्या घरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती। छापा टाकून 2 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली। भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवरती अत्याचार, ब्लॅकमेल करून महिलेची आर्थिक फसवणूक। आरोपीच्या विरोधात लाखणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। आरोपीचा शोध सुरू आहे। वसईमध्ये सासूची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल 13 वर्षांनी अटक झाली आहे। 2013 मध्ये मोहम्मद मंसूरी सासूची हत्या करून फरार झाला होता। वसई पोलिसांनी तामिळनाडू राज्यामधल्या तिरुवेल्लूर इथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यामधल्या सीना कोळेगावमध्ये तब्बल 15 ते 16 तास लोड शेडिंग होतंय। लोड शेडिंगच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास करून लोड शेडिंगचा विरोध करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर पोलिसांची गुटखा तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई। गुप्त माहितीच्या आधारे कुणाल हॉटेलच्या जवळ नाकाबंदी। राजस्थानवरून आंध्र प्रदेशकडे जाणारा गुटखा कंटेनर पकडण्यात आलाय। 5,20,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखू देखील जप्त। नंदुरबार एलसीबीची देखील मोठी कामगिरी। मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। 30,30,000 रुपयांच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या।
नंदुरबार, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशामधल्या 19 गुन्ह्यांची उकल. वाढवण बंदरासाठी जबरदस्तीनं भूसंपादन करणार नाही. आदिवासी आणि मच्छीमारांचं पुनर्वसन करूनच आम्ही भूसंपादन करू, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय. वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. मच्छीमारांसाठी वेगळं बंदर उभं करणार अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कायद्याचं राज्य असेल तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांना बाद करावं. परभणीमधील सभेमधून उद्धव ठाकरे यांचं आवाहन. खासगी विमानामधून गेलात, पैसे कुठून आणले? संजय जाधव यांना उद्धव ठाकरेंचा सवाल. मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हक्काची माणसं आहेत. खुर्च्या सोडून इथं कोणीही भाड्याने आणलेलं नाही. उद्धव ठाकरे यांचा संजय जाधव यांच्यावरती निशाणा. गद्दारांना धडा शिकवण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. संजय राऊत यांची बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावरती जहरी टीका. शिवसेनेमध्ये अनेक बंडू आले आणि गेले, शिवसेना मात्र तशीच राहिली. मतदारसंघामध्ये 20 वर्षात पिठाची गिरणी आणू शकले नाहीत, ते विकास काय करणार असाही सवाल त्यांनी विचारलाय. खासदार फुटल्याच्या नंतर उद्धव ठाकरे काढत असलेला दौरा म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचं काम. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांचा घणाघात. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलंय. धाराशिवमध्ये संजय राऊत यांचे हातामध्ये रायफल घेतलेले बॅनर. 100 दाऊद 1 राऊत या घोषणेसह राऊतांचे बॅनर लावण्यात आले. ओमराजे निंबाळकर यांच्यावरती संजय राऊत नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 5 महिने पूर्ण झालेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. सोलापूरमध्ये टीईटी पेपर फुटीचा मनसेकडून निषेध. आंदोलन करून मनसेनं संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांच्या पोस्टरवरती अंडी फेकण्यात आली. सरकार विरोधामध्ये घोषणा. मुंबई महानगरपालिकेमधील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं. प्रमोशन का नाकारलं याची चौकशी करा. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांची मागणी. संबंधित अभियंत्यांची सध्याची पोस्टिंग, विभाग आणि जबाबदारी तपासण्याची मागणी. घर खरेदी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी व्यावसायिकाकडून विलंब झाल्यास ताबा मिळाल्यानंतरही मागता येणार भरपाई. केवळ ताबा घेतला म्हणून ग्राहकाचा भरपाईवरचा हक्क संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये अनोख्या पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा मारल्यात. पत्नी पीडितांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची देखील या पुरुषांनी मागणी केली आहे. वाशिमच्या पद्मतीर्थ भागामध्ये 40 फूट खोल विहिरीमध्ये पडलेला सायाळ या प्राण्याला बाहेर काढण्यात यश आलंय. या प्राण्याच्या शरीरावरती काटे असल्यामुळे रेस्क्यू करताना अडचणी येत होत्या. तरुणांनी सायाळ या प्राण्याला जीवदान दिलंय. उजनीचा पाणलोट परिसरामध्ये यंदा फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनी उजनी धरणाकडे पाठ फिरवली. त्याचा इथल्या व्यवसायावरती, हॉटेल्स आणि इतर व्यवसायाला देखील फटका बसतोय.